नमस्कार मित्रांनो. आज आपण ह्या प्लॉटमध्ये बसलेलो आहे जिथं मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्याकडनं मी हे क्षेत्र जे फाळण करायसाठी जे घेतलेलं आहे, त्याचा एकरी 5 टनसुद्धा ऊस झाला नव्हता आणि हे त्याचं खोडवं बघताय तुम्ही. हे आत्ता सध्या खोडवं फुटत आहे. आता तरी ह्याला मला वाटतं दीड पावणे 2 महिने तरी झाले आता हे ऊस जाऊन आता माझा. तर आता सध्या हे खोडवं फुटायला आलं आहे आणि मी हे फाळण क्षेत्र घेतलेलं आहे यावर्षी करायला. आणि प्रॉब्लेम असा झाला होता की याचं लावणीचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. ज्यावेळेला मी करायला घेतलं त्यावेळेला तुम्ही ऊसाचा मी एक व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे की एकदम म्हणजे ऊसामध्ये काय त्यात मिळाला नव्हता. एकरी 5 टनसुद्धा ऊस झालेला नाही तो. असं क्षेत्र मी फाळण करायसाठी यावर्षी घेतलेलं आहे. तर विषय असा आहे की आता मी शेत घेतलं, मातीपरीक्षण वगैरे केलं. त्याच्यामध्ये सगळं जरा पीएच वगैरे जास्त होता. मग योग्य पद्धतीने सगळं त्याचं आता नियोजन चालू आहे माझं. जरा बॅक्टेरिया वगैरे NPK बॅक्टेरिया वगैरे सोडलेला आहे मी. आता जीवामृत 2 वेळा सोडलेलं आहे. पण अजून रासायनिक काही अजून टाकलेलं नाही आहे. तर विषय असा झाला की याच्यामध्ये मी 2 वेळा भांगलन वगैरे झाली याच्यामध्ये. बॅक्टेरिया वगैरे सोडले आणि मला माहिती होतं की आता लावणच जर 5 टन झालं तर आता खोडवं किती होणार आहे. म्हणून मी शक्यतो जरासं आंतरपिकावरती जास्त भर द्यायचा विचार केला होता आणि मी ह्याच्यामध्ये पहिल्यांदा एकदा काकडी घातली. ती उगवून आल्यानंतर सश्यानी सगळी खाऊन टाकली. दुसऱ्यांदा घातली तर त्यावेळेला ते काहीतरी कीड आली, ती किडीने सगळी कोरतडून टाकली. आता तिसऱ्यांदा यात मी काकडी घातलेली आहे. तर आता परवाच आमच्याकडे अवकाळी पाऊस झाला. तो इतका जोरात झाला की आता जस्ट उगवून आली होती, तिखट पडत होतं तोपर्यंत अवकाळी पावसाच्या त्या मारानं आता ती कुठं तर काकडी दिसते बघा. ही कुठं आल्या आणि बऱ्यापैकी 50% जास्त काकडी सगळी आता ही परत वाया गेलेली आहे. तर आता विषय असा झाला आहे की शेती म्हणजे निव्वळ जुगार झाला आहे आता. किती कष्ट करायचं सांगा. सगळं जरी आपण करत गेलो, किती जरी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, कितीही कष्ट केले तरी निसर्ग काय आपल्या हातामध्ये नाही आहे. आपण कष्ट करायला लागलो, आपण भलेही प्रयत्न करायला लागलो, पण हे अवकाळी पाऊस म्हणा, हे सगळे कीड रोग म्हणा, हे सगळे सस्य खाल्लं, डुकरांनी खाल्लं, ह्या सगळ्या गोष्टींचा जर मित्रांनो विचार केला तर असं वाटतं की कधी-कधी शेती म्हणजे खरंच जुगार झाला आहे. किती जरी आपण सातत्यानं आणि किती एकदम धैर्य ठेवून जरी आपण शेती करत गेलो, तर निसर्ग असा आहे की प्रत्येक वेळेला एक नवीनच डाव आपल्यासमोर टाकत असतोय. त्यात आता युद्ध चालू झालं आहे. जो काही आपला शेतमाल जो आपण बाहेर एक्सपोर्ट व्हायचा तो माल थांबला आहे. त्याच्यामुळे इथल्या शेतमालाचा भाव पडत चालला आहे. आता हळू-हळू बहुतेक पेट्रोल, डिझेल पण आता मिळायचं कमी होत जाईल. म्हणजे आता सगळा मशागतीचा खर्च पण सगळा महाग महाग होत जाणार आहे. म्हणजे परिस्थिती शेतकरी आता सगळी दिवसेंदिवस असं वाटतं की भयानक होत जाणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी जरासं साईड इन्कम म्हणा, साईड बिझनेस काहीतरी आपलं जोडधंदा म्हणा, काहीतरी केलं पाहिजे. काही नाही काही करा. छोट्या-छोट्या गोष्टी काहीतरी असतील असनात करत राहावा. भाजीपाला परवडणार नाही म्हणून सोडू नका. आता माझ्या 2-3 वेळा आता मी काकडी घातली, गेलेली आहे. आता आणि परत मी चौथ्यांदा आणि परत घालणार आहे. मी म्हणतो थोडं येईल. काय काय फरक पडणार आहे? काहीच न येण्यापेक्षा काहीतरी येईल ना. त्यामुळे आता मी परत एकदा आता काकडी घालण्याचा विचार केला. आता आणि घालणार आहे. आता फक्त काय, आता आता जो अवकाळी पाऊस पडायला आहे, आता किती दिवस लागतोय आणि किती प्रमाणात लागतोय याचं काय सांगता येत नाही. आता जर हा पाऊस असाच लागत राहिला तर आता मी 10 वेळा जरी काकडी घातली तरी मध्ये येणार नाही हे मलाही माहीत आहे. फक्त काय, जो सध्या आता ऊस जो काय आता सध्या येत आहे खोडवं, त्या खोडव्यातनंच फक्त माझा खर्च तर निघाला पाहिजे. कारण की शेतकऱ्याला पण एकरी 20,000 रुपये दिले पाहिजेत. माझा पण इतर खर्च सगळा निघाला पाहिजे. तर बघू काय होईल ते होईल. फक्त शेतकरी मित्रांनी एक विषय लक्षात घ्या की निव्वळ शेतीवरती अवलंबून राहू नका. काहीतरी इकडं-तिकडं आपलं थोडंफार साईड इन्कम म्हणा, काही नाही काहीतरी गोष्टींचा तुम्ही विचार चालू करा. कारण की शेती हा आजच्या काळामध्ये निव्वळ जुगार बनला आहे. सरकारच्या धोरणांवरती आणि इतर गोष्टींवरती तुम्ही अजिबात अवलंबून राहू नका. काही ना काही तर आपण थोडंफार जरासं आपल्या वैयक्तिक आपण जरासं हातपाय जरा हलवलं पाहिजे. जरा काहीतरी आपण धडपड केली पाहिजे. तर या गोष्टीवरती जरा शेतकरी मित्रांनी जरा लक्ष द्या.